मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्यावरून वाद झालेला आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या खोची गावातील घटना आहे। खोची गावातील भैरवनाथ मंदिरात राडा झाला। देवस्थान समिती सदस्य आणि स्थानिक गुरव यांच्यात हाणामारी सुद्धा झाली। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातला हा संपूर्ण प्रकार आहे। भैरवनाथ मंदिरामध्ये हा राडा झालेला आहे। त्या ठिकाणी हाणामारी झाली। देवस्थान समिती सदस्य आणि स्थानिक गुरव यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्यावरून हा वाद निर्माण झाला। वादाचं रूपांतर हाणामारी झालं। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मंदिराच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्यावरून वाद झाला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, हातकणंगले तालुक्यातल्या खोची गावातील घटना आहे। खरं तर मंदिरात सीसीटीव्ही बसवण्याच्या मुद्द्यावरून सीसीटीव्ही आणि दानपेटी बसवण्यावरून वाद झालाय। थेट हाणामारी झालाय, काय सांगतील सविस्तर? करण, आपण ही दृश्य पाहतोय त्याच मंदिरामधली आहेत ज्या ठिकाणी ही दानपेटी आणि सीसीटीव्ही बसवण्यावरून ज्या इथे वाद झालेला आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंडर असणारे हे मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी स्थानिक गुरव आहेत त्यांच्यामध्ये आणि या समितीच्या सदस्यांमध्ये हा वाद झालेला आहे। हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटातली लोक जे आहेत ते एकमेकांच्या अंगावरती गेलेत। अक्षरशः हाणामारी करताना सगळे पाहायला मिळत आहेत। याच मंदिरामध्ये सीसीटीव्ही नाही आहेत आणि ते बसवण्याच्या संदर्भात प्रस्ताव जो होता तो मांडण्यात आला होता। शिवाय दानपेटी देखील बसवण्याची विनंती आणि त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या। मात्र यालाच विरोध जो आहे तो तिथल्या काहींनी केलेला आहे आणि म्हणूनच या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि हाणामारी अतिशय मोठ्या प्रमाणात आपण बघतोय। दोन्ही गटाची जे सदस्य असतील आणि तिकडे गुरव समाजाचे काय असतील त्या दोघांनी एकमेकांच्या अंगावर जाऊन हाणामारी केली। त्यामुळे निश्चितच एका मंदिरामध्ये अशा प्रकारची घटना घडल्यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होते। करण, नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।